जे चौथ्या पंचांची भूमिका या ठिकाणी बजावतात, कारण आमचे ऑफिशियल पंच जे आहेत हे निश्चितपणे दुपारचा भोजनाचा आनंद लुटताना दरम्यान सामन्यांकडे वळूया. माझ्या समवेत मराठीचे जबरदस्त समालोचक हेमंत पाटील सर. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू फ्लायटेड चेंडू होता, निमंत्रण होतं आणि या चेंडूवर मात्र घणाघाती प्रहार, परंतु नशीब या ठिकाणी बलवत्तर ठरते क्षेत्ररक्षकाचं आणि चेंडू मात्र जवळपास सीमारेषेलगत आडला जातोय. एक वेळ असं वाटलं होतं हेमंत सर की हा चेंडू सहजगत्या सीमारेषेच्या पार जातोय, परंतु नशिबाची साथ मिळाली आहे ती क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू त्या ठिकाणी थांबतोय. 2 धावा पहिल्या चेंडूवरती येतात जिथे 4 धावा असायला हवा होता. काय म्हणाल हेमंत सर? बहुत ही जबरदस्त शॉट पहले गेंद के ऊपर मोनिश का देखने को मिला, लेकिन थोड़ी सी लूज आउटफील्ड थी, वहां पे स्लो थी, इसलिए वो गेंद बाउंड्री के बाहर नहीं गया था. निश्चितपणे या ठिकाणी मनीषचं दैव मात्र खराब पाहायला मिळतंय. ज्या चेंडूवर 4 धावा असायला होत्या त्या चेंडूवरती मात्र केवळ 2 धावा मिळतात, परंतु हताश होऊन चालणार नाहीये. 5 षटकांचा हा सामना आहे, पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना आहे. बॉटम 4चा जर आपण विचार केला तर निश्चितपणे हा अंतिम सामना पहिल्या फेरीतील. दुसऱ्या चेंडूवरती मात्र ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू जातोय. कुठेतरी मानसिक दडपण आलं असणार आहे ते फलंदाजावर, परंतु यावेळेस मात्र चेंडू हवेत, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. फलंदाज मनीषची खेळी संपुष्टात. द्वारा इस वक्त देखें ना अब कि बहुत ही ऊंची गेंद गई थी, अच्छा कैच लपक लिया शॉर्ट मिडविकेट के दिशा में और पहला विकेट का पतन होता हुआ रणजी स्पोर्ट वडवली टीम का 2 रन के ऊपर पहला विकेट गिरता हुआ. अब नए बल्लेबाज जाते हुए मोहम्मद, जो बहुत ही हार्ड हिटर बल्लेबाज माने जाते हैं रणजी स्पोर्ट वडवली टीम के. देखना है अब इस वक्त मोहम्मद इस विकेट के ऊपर इस टूर्नामेंट में किस प्रकार बल्लेबाजी करते हैं. निश्चितपणे या ठिकाणी पूर्णपणे आता मात्र जबाबदारी असणार आहे ती फलंदाज मोहम्मद वरती. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे आणि निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी आपण समालोचन करतो हेमंत सर, त्या त्या ठिकाणी आपण प्रकर्षाने उल्लेख करतो की 3रा क्रमांक हा कोणत्याही संघामध्ये अत्यंत महत्त्वाचा क्रमांक मानला जातो. आपण पाहिलं सचिन रमेश तेंडुलकर ज्यानं 27 वर्ष क्रिकेटची अविरत सेवा केली, या सचिन रमेश तेंडुलकरनं आपल्या करिअरमधील सर्वाधिक धावा या 3ऱ्या क्रमांकावरती केल्या. कोणत्याही संघामध्ये सर्वोत्तम खेळाडू हे सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये असतात, परंतु परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची जी क्षमता असते ती 3ऱ्या क्रमांकाच्या फलंदाजामध्ये असते. आणि यावेळेस मात्र मोठा फटका, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू अद्याप पंचांचा इशारा नाहीये. तो निश्चितपणे बिल्कुल बहुत ही अच्छा शॉट इनसाइड आउट करके खेला था. अभी भी अंपायर हमारे तक डिसीजन ना पहुंचाएंगे. यस, कमेटी मेंबर्स वहां पे नहीं थे तो थोड़ा सा दिक्कत आती हुई अंपायर के लिए, और अंपायर बताते हुए कमेटी मेंबर्स को, वॉलंटियर्स को, कोई आपको वहां पे जाना है. बिल्कुल 4 रन का इशारा आता हुआ अंपायर द्वारा. बहुत ही खूबसूरत शॉट विनायक के बल्ले से आता हुआ, इस 4 रन से स्कोर बढ़ता हुआ 6 रन. बहुत ही जबरदस्त शॉट. निश्चितपणे हेमंत सर, आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवरती चौकार असायला हवा होता, त्या ठिकाणी केवळ 2 धावा मिळाल्या. थोडंसं नैसर्गिक अडथळा निर्माण झाला होता, परंतु त्याचा दबाव कुठेतरी मनीष या फलंदाजावरती पाहायला मिळाला. मनीषनं दुसरा चेंडू निर्धाव खेळला. 3ऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मनीष मात्र आउटर एज घेत बाद झाला. आणि त्यानंतर आपण पाहतोय की 4थ्या चेंडूवरती 3ऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज मोहम्मद मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे, परंतु स्ट्रायकर एंडवर असणाऱ्या सलामीच्या फलंदाज विनायकनं मात्र 4 धावांनी जबरदस्त सुरुवात मिळवून दिली. जे 4 धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्या त्या 6 धावा. एकंदर पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असणार आहे, म्हणजे 5 षटकांचा हा सामना असणार आहे. पंचांचा अद्याप या ठिकाणी निश्चितपणे इशारा 4 धावा पंच या ठिकाणी घोषित करतायत. परंतु मी विनंती करतो आमच्या हेलबॉय चषक 2017चे सर्व व्हॉलंटियर्स, आपल्याला विनंती आहे की आपण कृपया मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना आणि त्यानंतर कदाचित फक्त 2 सामने या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात शिल्लक राहणार आहेत या सामन्यानंतर. त्यामुळे आपलं सहकार्य अत्यंत मोलाचं आहे. मी सर्व व्हॉलंटियर्सना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा सामन्यांकडे वळूया. फाईटेड चेंडू जरूर होता, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, जिथं केवळ 1 धाव मिळते. एका धावेनं सांघिक धावसंख्येत भर पडते. फलंदाज विनायकचा जर विचार केला, जो पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 5 आणि संघाला घेऊन जातोय 1 गडी बाद 7च्या घरात. बहुत ही जबरदस्त ड्राइव था, लेकिन मिडॉन में खिलाड़ी मौजूद थे. कल्पेश मात्रे जो आउटफील्ड के बहुत ही अच्छे खिलाड़ी माने जाते हैं.
निश्चितपणे पुन्हा एकदा आता मात्र डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. पंचांची शरीरयष्टी आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळते आहे. देहबोली आपल्याला सांगते हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा अवांतर चेंडूचा. अवांतर धावसंख्येनं का होईना सांघिक धावसंख्येमध्ये 1 भर पडते. पहिला फलंदाज गमावला मनीषच्या माध्यमातून, ज्या मनीषनं केवळ 2 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर झेलबाद झाला सामन्याच्या 3ऱ्या चेंडूवरती. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला फलंदाज मोहम्मद यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकर एंडवरती. आणि हेमंत सर आपण उल्लेख केला होता की मोठी फटकेबाजी, बिग हिटर किंवा पिंच हिटर म्हणून ओळख असणारा हा मोहम्मद एक जबरदस्त शरीरयष्टी असणारा हा खेळाडू आहे, भारदस्त शरीरयष्टीचा. आणि निश्चितपणे आपल्या ताकदीचा वापर करताना यावेळेस पाहायला मिळतोय. परंतु तितक्याच चाणक्य बुद्धीने यॉर्कर लेनचा हा चेंडू फेकला गेलाय. त्यांना पाहिलंय फलंदाज डाऊन द विकेट येतोय आणि कदाचित अंतिम चेंडूवरती या ठिकाणी केवळ धाव मिळते ती 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्यात त्या 9 धावा. एक संत सुरुवात पाहायला मिळाली आहे ती रणजी स्पोर्ट्स कासरवडवली संघाची. धावफलकावरती धावा आल्यात ते केवळ 9 धावा. बिल्कुल 1 ओवर के समाप्ति के बाद टोटल हम देखें तो 1 विकेट के नुकसान पे 9 रन. रणजी स्पोर्ट वडवली टीम का स्कोर. पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद सोनोई मोरोई बालकुम टीम के सामने अब बचे हुए चारों शेष और काफी लंबी बल्लेबाजी लाइन है रणजी स्पोर्ट वडवली टीम में. अभी अब देख सकते हो विनायक और मोहम्मद अब विकेट के ऊपर. इसके बाद हम देखें तो अच्छी बल्लेबाजी लाइन है. सतीश पाटिल है, उसके बाद हम देखें तो बहुत ही अच्छे बल्लेबाज हैं. देखना है किस प्रकार बल्लेबाजी करते हैं. जैसे कहा था सिकान ने कि कम से कम 55 या 60 तक हम जाना चाहेंगे बालकुम टीम के सामने, क्योंकि बालकुम टीम में भी अच्छी बल्लेबाजी लाइन है. निश्चितपणे या ठिकाणी 5 षटकांच्या सामन्यांचा जर आपण विचार केला तर किमान 10 ते 11च्या सरासरीने 50 ते 55 धावा धावफलकावरती जर असतील तरी एक सन्मानजनक धावसंख्या मानली जाते. परंतु जर आपल्याला विजयी धावसंख्या उभारायची असेल तर किमान 60 ते 65 किंवा 65 ते 70च्या आसपास जर आपण धावा उभारल्या 5 षटकांमध्ये तर प्रतिस्पर्धी संघावरती आपण दबाव निर्माण करू शकता. या दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. गोलंदाज गुरुनाथ आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. सामना करण्यासाठी स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मोहम्मद सज्ज होतोय. मोहम्मदचा जर आपण विचार केला तर पॉवर प्लेचा योग्य वापर कशा पद्धतीने करायचा याची पुरेपूर जाणीव असणारा हा फलंदाज. पुन्हा एकदा डाऊन द विकेट येऊन चेंडू खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. दुसरी धाव घेण्याची संधी या ठिकाणी मिळते. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांमध्ये. 2 धावा एकवटल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी अंकामध्ये. धावसंख्या होती ती 1 गडी बाद 11 धावा. इस वक्त कदमों का अच्छा इस्तेमाल किया था बल्लेबाज मोहम्मद ने. ऑन ऑफ साइड की दिशा में खेल दिया था गेंद को एक्स्ट्रा कवर रीजन में. 2 रन पूरे किए. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट विनायक और मोहम्मद ने. निश्चितपणे P2चं हे षटक सुरू आहे. म्हणजे 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहण्याची मुभा आहे, ज्यापैकी 1 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वाईडिश लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. आणि कदाचित मोहम्मदनं जो प्रहार केला होता तो प्रहार रोखण्यासाठी या प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. कारण एकंदर जर आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत पाहायला मिळतात. वाईडिश लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि निश्चितपणे डीप स्क्वेअर लेग हे 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू जागा बनवली आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. खराब गेंद थी, फुल टॉस गेंद और फुल टॉस गेंद के ऊपर स्वंग किया था गेंद को डीप पास को अलग बाउंड्री के बाहर. 1 बाउंस 4 रन्स. स्कोर अब जाता हुआ 15 रन. निश्चितपणे हेमंत सर आपण पाहिले की यॉर्कर प्रतीचा हा चेंडू करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निसटला. गोलंदाजाकडून लोअर फुलटॉस देऊन बसलाय आणि त्याचे परिणाम मात्र मोहम्मद सारख्या फलंदाजाने त्यावरती घणाघाती प्रहार केला. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वळवलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. 1 धाव जरूर मिळते. केवळ 1 धावेवर समाधान मानावं लागतं आणि या 1 धावेच्या बरोबरीनं धावगती पुन्हा एकदा आपल्याला 1 न वाढलेली पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आल्यात त्या 16 धावा. 1 गडी बाद. पहिला फलंदाज गमावला होता मनीषच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र या दोनही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय की जवळपास 14 धावांची भागीदारी आणि भागीदारी होणं गरजेचं आहे. परंतु यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात चेंडू त्रिफळाचीत बाद होतोय. तो फलंदाज विनायक.
बहुत ही खूबसूरत गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद, परफेक्ट यॉर्कर डिलीवरी डाली थी गेंदबाज गुरुनाथ ने और क्लीन बोल्ड आउट किया बल्लेबाज विनायक को, जो बहुत ही जबरदस्त बल्लेबाज माने जाते हैं रणजी स्पोर्ट वडवली टीम के। और विकेटों का फर्नीचर बिखरता हुआ विनायक का 5 रन के ऊपर आउट हुए। स्कोर है टीम का 16 रन। अब नए बल्लेबाज जाते हुए बल्लेबाज अयूब, जो बहुत ही जबरदस्त बल्लेबाज और परफेक्ट ऑलराउंडर कहा जाते हैं रणजी स्पोर्ट वडवली टीम के। और पिछले ही वीकेंड में उनको बाइक मैन ऑफ द सीरीज के रूप में मिली थी कोहली चषक 2017 में। निश्चितपणे हेमंत सर, आपण पाहतोय की एक अतिशय प्रतिभावान खेळाडू अय्यूब यावेळेस आपल्याला मैदानावरती स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय। मागच्या जी क्रीडा स्पर्धा झाली होती बाईक विजेता खेळाडू आहे आणि निश्चितपणे या खेळाडूवरती नजर असणार आहेत त्या उपस्थित क्रीडा रसिकांच्या। तर पाहूया अय्यूब आपल्या नावारूपाला साजेसा खेळ या स्पर्धेमध्ये करतोय का, आणि जी बिकट परिस्थितीची विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीतून तो आपल्या संघाला सावरतोय का। यावेळेस मनगटी ताकदीचा वापर केलाय, केवळ मनगटाच्या साहाय्यानं चेंडूला वळवलंय ते शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये। अंतिम चेंडूवरती एक धाव येते आणि या एका धावेनं स्ट्राईक मात्र त्यानं आपल्याकडे कायम ठेवली आहे। ही एक रणनीती असणार आहे, कारण जास्तीत जास्त चेंडू जोपर्यंत हा खेळाडू, हे दोनही खेळाडू जितकी जास्त वेळ मैदानावरती उपस्थित राहतील तितका मोठा टार्गेट, एक मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता या दोनही फलंदाजांमध्ये। 2 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्या त्या 17 धावा। 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 धावा। शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं पायाच्या समोरून फ्लिक केलं होतं मिडविकेटच्या दिशेने फलंदाज अयूब याने आपलं खातं खोललं होतं। संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवर पोहोचवली होती। आता बघूया आपण आणखीन 3 षटक शिल्लक आहेत। 3 षटकामध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल, कारण एक चांगला टोटल उभं करावं लागेल, कारण बालकुम संघामध्ये सुद्धा एक चांगली फलंदाजी लाईन आहे। आता जर आपण बघितलं पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण विचार केला तर निश्चितच बालकुम संघ हा सध्या थोडासा अग्रेसर करताना दिसतोय रणजी स्पोर्ट संघासमोर। निश्चितपणे आपलं म्हणणं अगदी रास्त आहे हेमंत सर। आपण पाहतोय की नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा होत्या त्या 1 गडी बाद 9 धावा, तर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8 धावा। म्हणजे 2 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्या त्या 1 गडी बाद 2 गडी बाद 17 धावा। प्रति षटक 8.5 ची सरासरी, परंतु आता मात्र एक्सलेटरवर पाय द्यावा लागणार आहे, धावगतीचा वेग हा वाढवावा लागणार आहे, तर आणि तरच या सामन्यामध्ये कुठेतरी कमबॅक करू शकतो तो हा फलंदाजी करणारा रणजी स्पोर्ट्सचा कासार उडवली। आणि यावेळेस मात्र सुंदर टायमिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा। अरुण कंटिन्यू गोलंदाजी करताना हा चेंडू थोडासा फुलटॉस चेंडू होता आणि पायाच्या समोरून बघितलं इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला होता। 4 धावांसाठी चौकार। धावसंख्या पोहोचते ती जवळजवळ 21 या धावसंख्येवर। निश्चितपणे हेमंत क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं होतं, इनसाइड आउट फटका खेळला होता। यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, रिव्हर्स साइड चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा। अतिशय जबरदस्त फटका यावेळेस ऑप्शनच्या थोडासा बहाच्या चेंडूवर रिव्हर्स शॉट केला होता डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर। 4 धावांसाठी बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे फटके येतात फलंदाज अयूब याच्या बॅटमधून। निश्चितपणे ज्या चौकारांची आवश्यकता होती, ज्या धावगतीची आवश्यकता होती, ही धावगती मात्र कायम राखली आहे। पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि तितकाच सुरेख झेल, सामन्याला पुन्हा एकदा या ठिकाणी कलाटणी दिले अय्यूब सारखी मोठी शिकार। निश्चितपणे धन्यवाद डीजे। आपण या ठिकाणी पाहतोय की डीजेच्या माध्यमातून देखील सुमधुर संगीताने उपस्थित क्रीडा रसिकांचं निखळ मनोरंजन केलं जातं आणि तितकंच देखणा झेल या ठिकाणी पूर्ण केला जातोय। आणि या खेळाडूने ओळखलं होतं की हा झेल खूप महत्त्वाचा आहे, कारण अय्यूब चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय। आणि असं म्हटलं जातं, आपण ज्या वेळेला एखादा प्रवास करत असतो त्यावेळेला रोडच्या बाजूला आपण बॅनर्स पाहत असतो की अतिघाई आणि संकटात नाही। कुठेतरी मी म्हणेन की चुकीचा फटका खेळला, चुकीचं शॉट सिलेक्शन केलं ते फलंदाज अय्यूबनं, कारण या अगोदर 2 चेंडूंवरती 2 चौकार आले होते हेमंत सर, आणि कोणत्याही प्रकारे आवश्यकता नव्हती धोका पत्करण्याची। निश्चितच एक महत्वाचा फलंदाज रणजी स्पोर्ट वडवली संघाचा अयूब हा बाद होतोय। गोलंदाज
अरुण यावेळेस चांगला फटका, चेंडू येतो वाईडिश मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, सहज चांगला अतिशय क्षेत्ररक्षण केले जाते आणि एक धाव मात्र मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 26 या धावसंख्येवर. निश्चितपणे या एका धावेनं 26 धावांपर्यंत जरूर मजल मारली जाते, परंतु आघाडीचे 3 फलंदाज गमावले. त्यामध्ये नुकताच आपण पाहिलं की अय्यूब सारखा फलंदाज गमावलाय, ज्या अय्यूबवरती पूर्णपणे भिस्त होती. आता मात्र जबाबदारी वाढते ती मोहम्मद या फलंदाजाची. आणि निश्चितपणे सुशांत जो 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेला फलंदाज आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव, माफ करा, या ठिकाणी एकच धाव मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय संघाची एकूण धावा संख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 27 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज अरुण, ज्याला पहिल्या 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार खेचले होते, मानसिक दडपण निर्माण केला होता, परंतु एक चुकीचा फटका पुन्हा एकदा आपण पाहिलं अय्यूबकडून पाहायला मिळाला. तर त्याच प्रकारची पुनरावृत्ती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि चौथा फलंदाज बाद. मोहम्मद एक चांगला फलंदाज मला होतो, मात्र आज मोहम्मद याला जो सूर सापडायला पाहिजे होता तो सूर सापडला नाही. एक खराब फटका मारतोय आणि कॉटन बोल्ड बाद होतोय मोहम्मद. नवीन फलंदाज सुद्धा जाताना दिसतोय किरण, हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. धाव संख्या झालेली आहे ती 27 धावा, 27. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा 9च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतो आपल्या रणजी स्पोर्ट वडवलीचा संघ. उर्वरित आणखीन 2 षटक शिल्लक आहे. या 2 षटकामध्ये आणखीन जर 25 धावा जर आल्या तर एक चांगला टोटल म्हणू शकतोय, कारण गोलंदाजी लाईन जर आपण बघितली रणजी स्पोर्ट वडवली संघामध्ये तर चांगली गोलंदाजी लाईन सुद्धा आहे. निश्चितपणे हेमंत सर, आपलं म्हणणं अगदी रास्त आहे, कारण 3 षटकांचा खेळ संपतोय आणि केवळ 9च्या सरासरीनं धावा आल्या. टेनिस क्रिकेट विश्वाचा जर आपण विचार केला तर 10ची सरासरी ही फारशी मोठी सरासरी मानली जात नाही. या दरम्यान पंचांचा आमच्या समालोचन कक्षाकडे इशारा येतोय, खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था निश्चितपणे करायची आहे. मी स्वयंसेवकांना विनंती करतो, हेलबॉईज चषक 2017चे व्हॉलंटियर्स आपल्याला विनंती आहे की आपण मैदानावरती पाण्याची व्यवस्था करायची, कारण रणरणत्या उन्हामध्ये हे क्रिकेट खेळाडू आपल्या प्रतिभा, आपला खेळ या मैदानावरती उपस्थित क्रीडा रसिकांसमोर दाखवत आहेत. आणि निश्चितपणे खरोखरच वाखाणण्याजोगी गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळते आहे, कारण नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता सोनोई मोरुआई बाळकुम संघाच्या संघनायकानं, या निर्णयाला सार्थ गोलंदाजी केली. परंतु ज्या प्रकारे नाव आहे रणजित स्पोर्ट्सचं कासार वडवली संघाचं, आपल्या नावारूपाला साजेसा प्रतिभा किंवा साजेसा खेळ या ठिकाणी दाखवता आलेला नाही आहे, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. पहिल्या सत्रातील अंतिम 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये जर आक्रमक फलंदाजी केली तर निश्चितपणे अजूनही एक सन्मानजनक परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. 5 षटकांचा जर आपण विचार केला तर कमीत कमी 10च्या सरासरीने 50 ते 55 धावा 10 ते 11च्या सरासरीने असणं गरजेचं आहे, जर आपल्याला एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल. आणि जर आपल्याला प्रतिस्पर्धी संघाला दबावाखाली आणायचं असेल तर कमीत कमी 5 षटकांमध्ये आपल्याला 60 ते 65 धावा धावफलकावरती उभारणं गरजेचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन निश्चितपणे संभवत आहे. गोलंदाज महेशचा वापर केला जातो या ठिकाणी. महेन जो वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक 4थं षटक फेकतोय. पहिल्या चेंडूला मात्र सन्मान दिलाय, केवळ हलक्या हाताने चेंडू ढकललाय. एक धाव जमिनीलगतचा फटका पाहायला मिळाला, परंतु अजूनही आपण पाहतोय आक्रमकता कुठेही पाहायला मिळत नाहीये. थोडंसं आक्रमक व्हावं लागणार आहे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. जर आपल्याला आत्मसंरक्षण करायचं असेल तर आपल्याला आक्रमण हे जरूर करावं लागणार आहे. हेमंत सर, गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर महेश लेफ्ट आर्म ओद विकेटने यावेळेस अतिशय चांगला ऑन द राईज केलं होतं चेंडूला. क्षेत्ररक्षक लॉग ऑफ द चुकतोय, चेंडू सीमाच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चेंडूला ऑन द राईज केलं होतं सुशांत या फलंदाजीने आणि सुशांत सुद्धा एक चांगला फलंदाज मानला जातोय. धावसंख्या पोहोचलेली आहे ती जवळजवळ 32 या धावसंख्येवर. निश्चितच या प्रकारची फलंदाजी करावी लागेल तरच एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतोय रणजी स्पोर्ट वडवली संघ. लेफ्ट आर्म ओद विकेटनी पुन्हा एकदा सुशांतसाठी यावेळेस ऑन साइडच्या दिशेने मिड विकेटला खेळला जातो चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण, एकाच धावा समाधान बांधतात दोन्ही फलंदाज आणि या एक धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 33 या धावसंख्येवर.
निश्चितपणे हेमंत सर आपण पाहतोय 33 धावांपर्यंत हळूहळू का होईना धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न हे दोनही फलंदाज करतायत. सुशांतचा जर आपण विचार केला 6 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतो, ज्यामध्ये एक चौकार सामील आहे. तर फलंदाज किरणचा जर आपण विचार केला जो खेळतो आपल्या वैयक्तिक 1. पुन्हा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये केला जातोय. नो चान्स फॉर द फिल्डर फॉर रन्स. चार धावांसाठी संघाची धावसंख्या पोहोचते 37 या धावसंख्येवर 37. एक चांगला फटका या षटकामध्ये धावा येताना दिसतात आपल्याला प्रवीण सर. निश्चितपणे कारण एक्सिलेटरवर पाय देण्याची आवश्यकता आहे. कारण ज्याप्रमाणे आपण पाहतोय की एखाद्या वाहनाचा वेग वाढवायचा असेल तर त्याच्या एक्सिलेटरवर पाय देणं गरजेचं असं. आपल्याला जर धावगतीचा आलेख वाढवायचा असेल. गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवर किरणसाठी उलटा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने शत्रशत तैनात सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज किरण हा झेलची रूपेने बाद. दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला, दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला, माझी लेकीला आई. कधी कधी क्रिकेटमध्ये लोअर फुलटो चेंडूवर सुद्धा फलंदाज झेलच्या रूपाने बाद होऊ शकतोय आणि तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. किरण सारखा एक चांगला फलंदाज बाद होतोय. लॉंग ऑफचा शतरक्षक जो होता त्याने अप्रतिम असा झेल टिपला आणि बाद केलं फलंदाज किरण याला. अंतिम चेंडू शिल्लक असेल या चौथ्या षटकातला. महेश पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करेल. फलंदाज सुशांतसाठी नवीन फलंदाज SP नॉन स्ट्राईक आणलाय. पुढील चेंडू वन स्टॉक स्वांग केले चेंडूला डीप पॉस्को लेग बाउंडच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा. आता आपण म्हणू शकतो जवळजवळ 11च्या सरासरीने, 11पेक्षा थोडासा कमी मात्र 11च्या सरासरीने आपण विचार करू शकतो की धावसंख्या आलेली आहे. ज्या फटक्याची आवश्यकता होती तोच फटका सुशांत त्याच्या बॅटमधून येताना दिसतोय. एक क्वालिटी फलंदाज आहे, एक क्लासिकल फलंदाज आहे आणि ती क्वालिटी आणि क्लास दाखवताना दिसतो हा फलंदाज सुशांत मुकादम. एक अंतिम षटक शिल्लक आहे. काय म्हणाल तुम्ही प्रवीण सर, अंतिम षटकामध्ये किती धावा यायला पाहिजे तर एक चांगला टार्गेट आपण म्हणू शकतोय? निश्चितपणे आपण पाहतोय की चौथ्या षटकामध्ये जवळपास 2 चौकार आणि 1 षटकारांची आतषबाजी केली आहे. सुशांतनं आपली ताकद दाखवली आहे आणि आपला दमखम दाखवलाय. 43 धावांपर्यंत आपल्या संघाला घेऊन गेलाय. अंतिम षटकाचा जर विचार केला, जर अंतिम षटकामध्ये 15 ते 17 धावा आल्या तर 60 पर्यंत मजल मारली जाऊ शकते. परंतु जर या अंतिम षटकामध्ये 8 किंवा 10 धावांमध्ये जर रोखलं गेलं तर मात्र एक चांगला आणि चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा नवीन गोलंदाज दिसतो आपल्याला. भाई गोलंदाजी मार्कवर येतोय. जितेश उर्फ भाई या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. बघूया भाई उर्फ जितेश कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतो. सामोरे फलंदाज सतीश पाटील, एक अतिशय जबरदस्त फलंदाज. विकेट किपर बॅट्समन रणजित स्पोर्ट वडवली संघाचा. पहिला चेंडू डाऊन डी ग्राउंडला होता. हेलिकॉप्टर स्टाईलने खेळला जो चेंडूला मिडॉनच्या दिशेने सरळ शतरक्षीच्या हातामध्ये डायरेक्ट थ्रो केला होता. मात्र एक रिस्की सिंगल पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 1 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 44 या धावसंख्येवर. आता एक महत्वाची बाब अशी आहे प्रवीण सर की स्ट्राईकवर फलंदाज आपण बघतोय की सुशांत सारखा फलंदाज त्याने अटॅकिंग फलंदाजी मागच्या षटकामध्ये केली होती. तोच स्ट्राईकवर आपल्याला दिसतोय. गोलंदाज जितेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सुशांतसाठी बघूया सुशांत यावेळेस कुठल्या प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटनी पुढील चेंडू घेऊन जातोय. यावेळेस बघितलं थोडंसं अकवर्ड लुकमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतो स्लिपमध्ये. स्वतः अष्टरक्षक त्या ठिकाणी जातो. महेश चेंडू अडवतोय. मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. आणि या अंतिम षटकामध्ये जर निर्धाव चेंडू जातोय तर निश्चितच फलंदाजावर थोडंसं दडपण वाढू शकतोय. मात्र काही दडपण घेतोय की मोठा फटका मारतोय फलंदाज सुशांत. पुढच्याच चेंडूवर आपल्याला समजेल. गोलंदाज जितेश पुन्हा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट नि मारा करेल. छोटासा रनअप आहे. जवळजवळ 5 ते 7 बॉलचा रनअप असेल जितेशचा. यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता.
किल्ला जातो लॉंग ऑनला शत्रक्षक त्या ठिकाणी त्यांना कल्पेश मात्रे चांगले शत्रक्षण एकाच धाव देतोय. एक धावपेक्षा जास्त काही नाही. या एक धाब्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 45 या धावसंख्येवर 45. 3 चेंडू शिल्लक या इनिंग मधले. बघूया 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके जर आले एक चॅलेंजिंग टोटल उभं करू शकेल रणजी स्पोर्ट वडवली संघ बालकुम संघासमोर. मॅच ऑफ द डे आपण पाहतोय बालकुम वर्सेस वडवली. फुलटॉस जबरदस्त फटका वर्ड ऑफ लॉगाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. सहा धावांनी धावसंख्या पोहोचलेली 51 या धावसंख्येवर. आता मात्र धावसंख्येचा आलेख चांगला पोहोचलेला आहे. उर्वरित 2 चेंडू आणखीन शिल्लक असतील. समोर फलंदाज सतीशच्या बॅटमधून हा मोठा फटका आला होता. पुन्हा एकदा डाऊन डी ग्राउंड आला होता. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. शतरक्षक लॉंग ऑफचा त्या ठिकाणी आहे. एक धाव काढले दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात 2 फलंदाज आणि या 2 धावा पूर्ण करतात. तिसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न होता मात्र बघूया काय होते या ठिकाणी. फलंदाज बाद होतो फलंदाज सुशांत धावचीच रूपेने. अंतिम चेंडू शिल्लक असेल. बघूया एक चेंडू मध्ये किती धावा येतात. आतापर्यंत धावसंख्या झालेली ती जवळजवळ 53 धावा. एक सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचलेला आहे रणजी स्पोर्ट वडवली संघ असं सांगायला वावगं ठरणार नाही. काय म्हणाल तुम्ही प्रवीण सर? निश्चितपणे आपलं म्हणणं अगदी रास्त आहे कारण सुरुवातीचे 3 षटकांचा जर आपण विचार केला तर केवळ 9च्या सरासरीने धावा उभारल्या गेल्या होत्या. परंतु चौथ्या षटकामध्ये दमखम दाखवला फलंदाज सुशांतनं. 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं तब्बल त्या षटकामध्ये धावा आल्या त्या 16 धावा आणि तिथून खऱ्या अर्थानं मी म्हणेन की एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर मजल मारली ती फलंदाजी करणारा रणजित स्पोर्ट्स कासार वडवली संघानं. लास्ट बॉल टू गो. जितेश शेवटचं शेवट घेऊन जातोय फलंदाज सतीश पाटील साठी राईट आर्म ओ द विकेटने. मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू महेश चेंडू खाली येतोय आणि यावेळेस झेल सुटला जातोय. जीवनदान मिळतोय. अंतिम चेंडू होता आणि एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 54 धावा आणि 55 धावांचा टार्गेट असेल विजयासाठी सोनोई मरोई बालकुम संघासमोर रणजी स्पोर्ट वडवली संघाने ठेवलेलं आहे. 55 धावांचं टार्गेट. येस छोटासा घेऊया आपण टीचे ब्रेक नंतर पुन्हा येऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये सैजाद शेख आणि प्रवीण सर यांच्या जोडीला. मित्र प्रवीण सर. निश्चितपणे या ठिकाणी आपण खेळाच्या उत्तरार्धाकडे वळणार आहोत परंतु खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगा
उल्लेख हा करावा लागणार आहे तो आमच्या DJ ऑपरेटरचा, कारण आपण सकाळपासून पाहतोय विविध धून त्यांच्या माध्यमातून वाजवल्या जात आहेत आणि प्रकर्षानं ही गोष्ट जाणवली आहे की आपल्या आगरी कोळी समाजाची गीतं ही मोठ्या प्रमाणामध्ये वाजवली जात आहेत आणि खरोखरच मी म्हणेन की आगरी कोळी समाज जो संगीतपेढा समाज म्हणून ओळखला जातो आणि या समाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय की हेलबॉईज चषक 2017 ही भव्य क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे आणि आगरी कोळ्यांचं कुलदैवत म्हणून मानल्या जाणाऱ्या एकवीर आईची गाणी आपण या DJच्या माध्यमातून पाहतोय, कारण साधारणतः बऱ्याच ठिकाणी हेमंत सर आपण देखील समालोचन करत असाल तिथे बिभत्स प्रकारची गाणी वाजवली जातात, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय DJ ऑपरेटरचं विशेष कौतुक या ठिकाणी करावं लागेल की त्यानं ही परंपरा आपली जपली आहे आणि आपल्या समाजाची जी गाणी आहेत ही निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाजवली जात आहेत. निश्चितच अतिशय चांगलं वाद्यवृंद या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर आमचे जे DJ आहेत त्यांनी अतिशय चांगलं संगीतमय वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि तसं बघितलं तर लोकगीतं आणि कोळी गीतं जास्त वाजवली जातात, जी आपली पारंपरिक गीते म्हटली जातात या परिसरातील तीच गीतं जास्तीत जास्त वाजवली जातात. आणि आपण सामन्याकडे बघूया. आपण सामना जर बघितलं तर 55 धावांचं लक्ष, जवळजवळ विचार केला तर 30 चेंडूमध्ये 55 धावा पूर्ण करायच्या आहेत. तर एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस सामना चालू झाला होता त्यावेळेस आपण एक म्हटलं होतं प्रेक्षकांना की मॅच ऑफ द डे पाहायला मिळेल. निश्चितच या वेळेस जर आपण बघितलं पहिल्या 2 षटकामध्ये जर कमी धावा दिल्या तर उर्वरित 3 षटकामध्ये सामना हा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. टफ एन्काउंटर, टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बालकुम वर्सेस वडवली या दोन संघादरम्यान. निश्चितपणे आपलं म्हणणं अगदी रास्त आहे, कारण विजयासाठी केवळ 55 धावांचं लक्ष आणि या 55 धावा फारसं मोठं आव्हान नसणार आहे ते सोनवाई मोरवाई संघासमोर, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी आहे सोनवाई मोरवाई बाळकुम संघाची, अतिशय नावाजलेला संघ आहे आणि या परिसरातील दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आणि या संघासमोर 55 धावा हे फारसं मोठं आव्हान नसणार आहे. आपण पाहतोय की मॅच ऑफ द डे किंवा या संपूर्ण दिवसभरातील जे एकूण संघ या स्पर्धेमध्ये आज सहभागी झालेत या 2 संघांमध्ये सगळ्यात अत्यंत रोमांचक सामना कोणता असणार, कारण सर्वच सामने हे अटीतटीचे झाले आहेत, परंतु त्यातल्या त्यात हे 2 दिग्गज संघांमध्ये रंगणारा जो सामना आहे हा निश्चितपणे एक नेल बायटिंग सामना असणार आहे असं म्हटलं जात होतं. जेव्हा लॉर्ड्स या संघाचे आले होते त्याच वेळेला हा अंदाज लावला गेला होता की ही लढत खूप मोठी लढत होणार आहे, परंतु पहिल्या सत्रामध्ये केवळ 54 धावा जमावल्या गेल्यात, 55 धावांचं लक्ष उभारलं गेलं आहे आणि कुठेतरी जर या 55 धावांना यशस्वी पाठराखण करायची असेल तर मात्र अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करणं क्रमप्राप्त ठरणार आहे ते गोलंदाजी करणाऱ्या रणजित स्पोर्ट्स कासार वडवली संघाला. चांगली गोलंदाजी लाईन. सुरुवातीचा गोलंदाज आपण बघतो किरण, हा जर बघितलं तर याला एक चांगला गोलंदाज, स्पेस हा गोलंदाज आहे आणि जर गती जर बघितली अतिशय चांगल्या पद्धतीने हा गती मेंटेन करतोय. मात्र हे पॉवरफुलचं षटक टाकताना कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतो या पंच गोटे अंपायर यांचा इशारा होतोय. सामन्याला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीण सर. निश्चितपणे गोलंदाज किरण कडून सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय संघनायकांना. पहिल्या चेंडूला पॅडल स्वीप केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जरूर तटवण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूने हा चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या दरम्यान पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. तिसरे पंच यावेळेस आपल्याला मैदानावरती प्रवेश करताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू बघितला थोडासा शफल झाला होता आणि स्वीप केलं होतं चेंडूला यावेळेस, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो की झाडू स्ट्रोक. जसं झाडू मारतो त्या प्रकारे हा स्ट्रोक मारला होता. एक धाव मिळते, एक धावाने खातं खोलतोय संघाचा आणि स्वतःचा सुद्धा फलंदाज अरुण. निश्चितपणे थोडंसं ऑब्जेक्शन आलेलं त्यामुळे तिसरा पंच आमचे कमिटीचे तिसरे पंच जाताना आपल्याला दिसतात आणि हा दुसरा असा गोलंदाज या स्पर्धेमधला ज्याच्यावर चेक नोचं ऑब्जेक्शन आलेलं आहे. अद्यापर्यंत कुठल्याही गोलंदाजला चेक नो घोषित केलेलं नाहीये. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की किरणवरती मानसिक दडपण निर्माण करण्याचा बहुधा हा प्रयत्न असणार आहे, कारण तिसरे पंच ज्या वेळेला खेळपट्टीवरती असतात, मैदानावरती असतात, त्यावेळेला मानसिक दडपण असतं ते गोलंदाजावरती, कारण आजकाल आपण पाहतोय स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेळल्या जातात आणि अशा स्पर्धांमध्ये यावेळेस मात्र रिव्हर्स स्वाईप केलाय. चेंडूला दिशा दिली आहे. गोलंदाजाच्या वेगाचा वापर आणि चेंडू सन्मान सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम खेळत असतोय
मात्र पवन बॉईज ट्रॉफीमध्ये जवळजवळ 3 वेळा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न वैभव यांनी केला होता, 3 वेळा असफल ठरला होता. यावेळेस पहिल्यांदाच रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि सफल झाला. 4 धावा येतात, 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. निश्चितपणे आपण पाहतोय की यावेळेस मात्र रिव्हर्स स्वाईप केलाय. तर गोलंदाजाचा आपण विचार करत होतो, गोलंदाजाच्या शैलीवर ज्या वेळेला आक्षेप घेतला जातो त्यावेळेस कुठेतरी मानसिक दडपण असतं गोलंदाजावरती आणि येणारा चेंडू हा स्लोअर वन प्रतीचा चेंडू असणार आहे याची कदाचित पुरेपूर जाणीव होती फलंदाजाला आणि त्यानं मात्र त्याचा फायदा उचललाय. वैभवनं रिव्हर्स स्वाईप केलाय आणि 4 धावा वसूल केल्यात. ही एक टेक्निक असते, ही एक रणनीती असते प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्याची. पुन्हा एकदा त्याच दिशेनं रिव्हर्स स्वीप चेंडू करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न हाणून पाडलाय. यावेळेस चेंडूनं जास्त उंची घेतली नाहीये, टप्पा पडल्यानंतर काहीसा लो राहणारा हा चेंडू आहे. जो अंदाज बांधला होता वैभवनं त्यापेक्षा कमी उंचळी घेतलेला हा चेंडू आणि हेच कारण आहे चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. पहिल्या षटकातील 3रा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय. धाव फलकावरती धावा आल्या ते बिनबाद 5 धावा. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, थोडंसं खराब क्रिकेट, लेझी क्रिकेट पाहायला मिळते शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून. कदाचित पंचांचा इशारा लेगबाईजचा येतोय आणि पॅडवर आदळलेला हा चेंडू. ज्यावेळेला आपण पाहिला हा चेंडू हवेमध्ये होता, हेमंत सर असं वाटलं की कदाचित झेल घेण्याची संधी आहे, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला माहित होता हा चेंडू पॅडवर आदळलाय. त्यानं कोणत्याही प्रकारे घाई गडबड केली नाही, केवळ चेंडू अडवण्यामध्ये विश्वास दर्शवलाय. एक धाव लेगबाईच्या माध्यमातून मिळाली आणि या एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती धाव फलकावरती बिनबाद 6च्या घरात. निश्चितच अतिशय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय इकडच्या प्रेक्षकांना. या हेल बॉईज चषक 2017 मध्ये अयूब त्या ठिकाणी होता आणि अयूब एक चांगला खेळाडू मानला जातोय. या ठिकाणी आपण बघतोय आणखीन 2 चेंडू शिल्लक असतील किरण याच्या षटकातले. अंतिम 2 चेंडू कशा पद्धतीने खेळले जातात. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आहे, पोल केलाय चेंडूला, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांचा. फटका आणि खराब चेंडू, मी तर म्हणेन खराब चेंडू, कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतोय जो शॉर्ट पिच चेंडू टाकतो गोलंदाज तो चेंडू खराब चेंडू म्हटला जाईल आणि ते सुद्धा पॉवर पिचच्या षटकामध्ये ज्या ठिकाणी तुमचं फक्त 2 क्षेत्राच्या तटीय सर्कलच्या बाहेर आहेत अशा वेळेस शॉर्ट पिच चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. निश्चितपणे हेमंत सर आपला म्हणणं अगदी रास्त आहे, परंतु तितकाच देखणा फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्री मेडिटेड शॉट अगोदरच मनसुबा बनवला होता. हा चेंडू पॅडल स्वीप करायचा आहे, ऑन साईडच्या दिशेनं चेंडू वळवायचा आहे. मानसिक दडपण निर्माण केलंय गोलंदाज किरणवरती आणि याचा फायदा मात्र उचलला जातोय. अंतिम चेंडूवरती 1 धाव येते. पहिल्या षटकाची सांगता होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय धाव फलकावरती धावा आल्या त्या जवळपास 13 धावा. चांगला प्रत्युत्तर धाव फलकावरती पाहायला मिळते, कारण पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला 1 षटकाच्या समाप्ती अखेर वडवली संघाची धावसंख्या होती केवळ 9 धावा आणि प्रत्युत्तर दाखल आपण पाहतोय या ठिकाणी रणजित स्पोर्ट्स वडवली विरुद्ध खेळताना सोनवाई मोरवाई संघाची धावसंख्या मात्र आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 13 धावा. एक आश्वासक सुरुवात आहे, दमदार सुरुवात आहे या 56 धावांचा पाठलाग करताना. खरोखरच एक जबरदस्त सुरुवात करताना दिसतो आपल्याला सोनवाई मोरवाई बालकोम हा संघ. 13 धावा, एक जमेची बाजू अशी आहे. यस सबस्टिट्यूट खेळाडू जायचा आहे. बघतो आपण सुशांत मुकादम हा थोडासा इंजरी होऊन रिटायर्ड होताना दिसतोय. तर निश्चितच 12वा खेळाडू सबस्टिट्यूट खेळाडू या ठिकाणी जाताना दिसतोय. सागर हा सबस्टिट्यूट खेळाडू जाताना दिसतोय. सुशांत ज्यांनी जबरदस्त फलंदाजी केली होती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसताना. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, 11च्या सरासरीने वाटचाल करायची होती 5 षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. म्हणजे एक जबरदस्त सुरुवात. आणखीन एक जमेची बाजू अशी आपण म्हणू शकतो प्रवीण सर की अरुण आणि वैभव हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर रुजू आहे, कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. म्हणजे निश्चितच या ठिकाणी जो विश्वास दर्शवला होता किरण या गोलंदाजावरती, या विश्वासाला सार्थ गोलंदाजी करण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरलाय. कारण किरणचं पहिलं काम होतं की धावगतीचा आलेख मर्यादित राखायचा आणि जर शक्य असेल तर 1-2 फलंदाज जर या ठिकाणी कमावले असते पहिल्या षटकामध्ये. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये कोणताही स्थान नसतं, परंतु जर आणि तर या शब्दांशिवाय क्रिकेटही नसतो. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर 13 धावा. अपयशी ठरलाय गोलंदाज किरण. थोडासा महागडा षटक जरूर फेकले गेलंय, परंतु अजूनही संधी आहे. या येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी जवळपास 13 धावा धाव फलकावरती आल्यात, म्हणजे जवळपास 39 धावांची आवश्यकता अजूनही हा सामना जिंकण्याकरता.
बघूया दुसरा गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर लखन, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि अतिशय जलद गतीचा गोलंदाज याला म्हटलं जातोय. एक चांगलं ऑप्शन वापरलेलं आहे रणजी स्पोर्ट वडवली संघाने. तर बघूया या विकेटवर लखन कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. निश्चितपणे येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 42 धावा हे लक्ष अजूनही असणार आहे. आता मात्र सुंदर चेंडू, इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न, इनर एज घेऊन चेंडू जातोय स्टँडवरती, त्रिफळाची बाद. चांदणी बनी आठवा काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्णनाथ. हा गोलंदाज आहे लखन जाधव. हा अतिशय जबरदस्त गोलंदाज आहे आणि ट्रम्प कार्ड गोलंदाज मानला जातोय रणजी स्पोर्ट वडवली संघाचा लखन याला. पहिल्याच चेंडूवर बघितलं प्ले डाऊन केलं होतं फलंदाज वैभव याला आणि वैभव हा बाद होतोय आणि पहिलाच मोहरा बाद होतोय. अरुण हा फलंदाज बाद होतोय आणि पहिला मोहरा बाद होतोय या ठिकाणी सोनोई बरोय बालकुम या संघाचा. निश्चितपणे हेमंत सर आपण पाहतोय की दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज लखन करवी देखणा मारा त्यानं केला होता, प्ले डाऊन झालाय फलंदाज आणि असं म्हटलं जातं उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला ड्राईव्ह काढायचा प्रयत्न केला होता. इनसाइड आउट कव्हर्सच्या वरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. केवळ बॅटीचा इनर एज घेत चेंडू गेलाय तो यष्ट्यांवरती. पहिला फलंदाज गमावलाय बाळकुम संघानं, पहिलं खिंदार पाडलंय ते गोलंदाज लखननं आणि या संधीचा मात्र पाहूया कितपत फायदा उचलला जातोय, कारण येणारा फलंदाज हा नवखा फलंदाज असणार आहे जो या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती असेल. तर या नवख्या फलंदाजाला फार काळ या ठिकाणी जखडून ठेवावं लागणार आहे. जर या सामन्याचा आपण विचार केला तर अजूनही 42 धावांची आवश्यकता येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये. 55 धावांचं लक्ष गाठायचं असताना केवळ 13 धावा धावफलकावरती आल्यात आणि फक्त पहिल्या षटकाचा खेळ झालाय. म्हणजेच या ठिकाणी संयम राखणं गरजेचं आहे. संयमानं धैर्यानं जर या ठिकाणी फलंदाजी केली तर निश्चितपणे हा जो उद्दिष्ट आहे 55 धावांचं हे सहजरित्या संपादन करता येईल. यावेळेस बघितलं बॅक क्लिपला खाली घेऊन अतिशय चांगला ड्राईव्ह केला होता. एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक मोनिश त्या ठिकाणी दोन चेंडूला अडवतोय आणि एक धाव पूर्ण करतात. एक धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचीत फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र सावध पावित्रा दोनही फलंदाज वैभव आणि भावेश यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. या दोनही फलंदाजांवरती पूर्णपणे भिस्त असणाऱ्या धावसंख्येला आकार देण्याची. आता मात्र फ्लाईट केला होता चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता, कारण कव्हर रिजनचा जर आपण विचार केला तर पॉवर प्लेचं म्हणजे P2चं हे षटक आहे आणि P2च्या षटकामध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे. काय जबरदस्त चेंडू टाकला होता. असं वाटलं होतं की हवेमध्ये थोडासा चेंडू स्विंग झाला होता. बघितलं आपण थोडंसं साईड आर्म गोलंदाजी केली होती यावेळेस गोलंदाज लखन याने. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की लखन देखणा मारा करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मात्र पुरेसा अवधी आहे या दोनही फलंदाजांकडे. या दोन फलंदाजांचे जर आपण वैशिष्ट्य पाहिले तर ज्या चेंडूवरती मोठे फटके येत नाहीयेत त्या चेंडूवर मात्र त्यानं केवळ एकेरी स्वरूपाच्या धावा घेण्याचा मनसुबा बनवलाय आणि ही एक चांगली रणनीती आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार मारू शकत नाही, परंतु प्रत्येक चेंडूवर तुम्ही एकेरी आणि दुहेरी धाव जरूर घेऊ शकता आणि या एकेरी दुहेरी धावा ही जमेची बाजू असणार आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या सोनोई मरुआई या बाळकुम संघाला. यावेळेस मात्र बॅकफूटवर जाऊन चेंडूला कट केलाय. डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची परतफेकी करेल तोपर्यंत मात्र पुरेसा अवधी आहे एक धाव एकवटण्याचा. या एका धावेनं एक धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16च्या घरात. दुसऱ्या षटकामध्ये मात्र सावध पावित्रा चांगली गोलंदाजी करताना दिसतो गोलंदाज. यावेळेस या षटकामध्ये 3 धावा आतापर्यंत दिलेल्या. अंतिम चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग दाखवलंय. थोडंसं खराब बॉडी लँग्वेज आपल्याला सीमारेषेलगत उभा असणाऱ्या क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळते. कुठेतरी पूर्णपणे हा चेंडू मिस केला होता क्षेत्ररक्षकांना, परंतु सुदैवानं हा चेंडू सीमारेषेलगत त्या ठिकाणी रोखला जातोय. 2 धावा घेण्याची संधी मिळते दोनही फलंदाजांना. दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती धावा आल्या आहेत 2 आणि या 2 धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या बाळकुम संघाची 1 गडी बाद 18 धावा. म्हणजेच खेळाच्या उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपतोय. 18 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी अजूनही 37 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय याचा प्रत्यक्ष वातावरण ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती हेमंत पाटील.
धन्यवाद प्रवीण सर. अतिशय जबरदस्त समालोचन प्रवीण सर यांचं पनवेल परिसरातून या ठिकाणी कलंबोली या ठिकाणून समालोचन करण्यासाठी आलेले आहेत आणि मला सुद्धा संधी मिळालेली आहे या स्पर्धेमध्ये आणि प्रथमच या परिसरामध्ये मी समालोचन करताना अतिशय जबरदस्त आनंद या ठिकाणी होते. अतिशय चांगला मैदान आणि चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. हेल्थ बॉईज चषक 2017चं आयोजन 2 दिवसाची स्पर्धा आहे. मात्र 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय पारितोषिक जर बघितलं तर 1 लाख पारितोषिक, प्रथम पारितोषिक आहे, दुसरं पारितोषिक 50,000 असे 2 मोठे पारितोषिक असतील आणि फक्त 16 संघांना भाग दिलेले या स्पर्धेमध्ये. अयूब येतोय गोलंदाजी मार्कवर. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज मानला जातोय. मी म्हटलं होतं की ट्रम्प कार्ड गोलंदाज जो आहे तो लखन याचा वापर केला होता आणि लखन याने पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता, तर ब्रेक थ्रू मिळून दिलं होतं. त्याच्यानंतर फक्त आपण जर बघितलं तर गोल्डन षटक टाकलेलं असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण 5च धावा त्या षटकामध्ये दिलं होतं गोलंदाज लखन याने. अयूब यावेळेस मात्र बघूया कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतो. जसं म्हटलं जाते फलंदाजामध्ये चांगली भागीदारी असणं गरजेचं आहे, त्याप्रकारे जर गोलंदाजीमध्ये जर चांगली भागीदारी असली तर निश्चितच संघ थोडंसं वरचढ ठरू शकेल. राईट आर्म ओव्हर द विकेटनी अयूब याचा पहिला चेंडू. यावेळेस ऑन ड्राईव्ह चेंडू गॅप मध्ये खेळला जातो. मोहम्मद मात्र अडू शकत नाही. चेंडू सीमारेषा बाहेर. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. वाईड ऑफ लॉंग ऑनच्या दिशेने लॉंग ऑनला उभा होता शतरक्षक मोहम्मद, अडवू शकला नव्हता चेंडूला आणि चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. आता जर आपण जर बघितलं तर या 3 षटकामध्ये 12.33च्या सरासरीने वाटचाल करायची आहे, ती म्हणजे सोनवाई मरोई बाल्कोमी या संघाला. पहिल्याच चेंडूवर चौकार लागतोय. बघूया प्रेशरमध्ये येतोय गोलंदाज की कमबॅक करतोय गोलंदाज अयूब. एक मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू मानला जातोय अयूब याला सुद्धा. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस बाहेर निघून चेंडूला खेळून काढला होता मिडॉनच्या दिशेने. पुन्हा एकदा मोहम्मद त्या ठिकाणी. यावेळेस कुठल्या प्रकारची चूक नाही मोहम्मद याची. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते. 1च धाव मिळते. 1 धावपेक्षा जास्त काही नाही आणि या 1 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 या धावसंख्येवर. जबरदस्त रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो रणजी स्पोर्ट वडवली वर्सेस सोनवाई मरोई बाल्कोम या संघादरम्यान. 55 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं. आतापर्यंत 23 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. आणखीन जर आपण बघितल्या तर जवळजवळ 32 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत ते 16 चेंडू आणि 32 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2 धाव्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. शतरक्षणामध्ये थोडासा बदल. एक थर्ड मॅन डीप बॅक ऑफ पॉइंट, त्याच्यानंतर कव्हर आणि त्याच्यानंतर लॉंग ऑफ ऑन साइडला बघितलं लॉंग ऑन आहे. त्याच्यानंतर डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लाईक. त्याच्यानंतर एक बघतो आपण शॉर्ट वाईडिश मिड विकेट लाईक क्षेत्ररक्षक आहे ऑन साइडला. आणखीन जर बघितलं जवळ क्षेत्ररक्षण मध्ये आपण बघू शकतोय एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक शॉर्ट थर्ड मॅन. हे क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या मागे आपल्याला दिसतात. अयूब पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटनी पुढील चेंडू. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. थोडासा ऑफ पिच चेंडू टाकला होता. निश्चितच टाळ्या वाजून स्वागत केलं जाते या चेंडूवर, कारण अतिशय चांगला चेंडू टाकतोय गोलंदाज अयूब. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार केल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अयूब याचं. एक चांगला गोलंदाज मानला जातोय वडवली संघाचा. पुढचा चेंडू अतिशय सुरेख डिलिव्हरी, स्लो आर्म डिलिव्हरी टाकली होती. यावेळेस थोडंसं परिवर्तन केलं होतं. चेंडू आपण पहिला गुडलँड स्पॉटवर ठेवला होता, थोडासा खाली ठेवला आणि स्लो चेंडू ठेवला होता. फर्स्ट तो फलंदाज. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकतोय. काय जबरदस्त कमबॅक गोलंदाज अयूब याचं. पुन्हा अयूब गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने 5वा चेंडू घेऊन जातोय. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन बनवू शकला नाही. हँडल एजचा थोडासा खाली चेंडू लागतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. दुसऱ्या धावचा प्रयत्न स्ट्राईक अँड थ्रो आणि या ठिकाणी गडी बाद होण्याची शक्यता आणि फलंदाज धावचीच्या रूपाने बाद.
बाद होतो. धाव संख्या झालेली आहे ती निश्चितच 24 धावा. एक चेंडू शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू शिल्लक. प्रितेश पित्तू जातो नवीन फलंदाज. एक महत्वाचा फलंदाज मानला जातोय सोनोई मरोई बालकुम या संघाचा. निश्चितच भरपूर अपेक्षा असतील याच्याकडून त्याच्या संघाला, कारण हा एक महत्वाचा फलंदाज. या फलंदाजीने आतापर्यंत चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिलेले आहेत भरपूर ठिकाणी, भरपूर टुर्नामेंट्स मध्ये. या ठिकाणी मात्र कुठल्या प्रकारे फलंदाजी करतोय बघूया या हेल बॉयज चषक 2017 मध्ये. पहिला सामना दोन्ही संघ खेळताना दिसतात आणि एक महत्वाचा सामना. दोन मजबूत संघ या ठिकाणी लढताना दिसतात आणि एक जबरदस्त लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या हेल बॉयज चषक 2017 मध्ये. लास्ट बॉल टू गो. अंतिम चेंडू घेऊन जाईल गोलंदाज अयूब. पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर उर्वरित 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. 2 धावा दिलेल्या आहेत गोलंदाज अयूब याने. कॉन्सन्ट्रेशन भंग करण्यासाठी आपण बघतो सिली मिड ऑफ लावला जातोय मोहम्मद याच्या रूपेने. आणि मोहम्मद याची एक खासियत आहे, एक महत्वाचा खेळाडू मानला जातो आणि हाच जो फलंदाज आहे तो जवळ क्षेत्ररक्षण करत असतोय वडवली संघाचा. अंपायर गोट्या धोत्रे आपण बघतोय अतिशय जबरदस्त अंपायरिंग करताना. आज चांगलं एंटरटेनमेंट सुद्धा केलेलं आहे अंपायर गोट्या यांनी. लास्ट बॉल टू गो. अंतिम चेंडू घेऊन जातोय अयूब. यावेळेस टॅप केला तो चेंडूला कव्हर पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. 1 धावापेक्षा जास्त काय नाही. षटकाची सुद्धा समाप्ती. तर 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 25 धावा. उर्वरित 2 षटक शिल्लक असतील आणि 2 षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता. आता जर आपण बघितलं तर आस्किंग रन रेट असेल तो 15चा. प्रत्येक षटकामध्ये 15ची आवश्यकता. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांनो कुठे जाऊ नका, थोडंसं घेऊया आपण ब्रेक नंतर पुन्हा या कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीण सरांच्या जोडीला. यस डीजे. धन्यवाद हेमंत सर. या ठिकाणी निश्चितपणे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपतोय. 25 धावा धावफलकावरती आल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीचा जर आपण विचार केला अय्यूबनं जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर मात्र त्यानं देखणा मारा केलाय. एक सांघिक स्वरूपाचा फलंदाज बाद केलाय आणि केवळ 7 धावांमध्ये मर्यादित रोखले. या तिसऱ्या षटकात जर आपण तुलना केली हेमंत सर तर पहिल्या सत्रामध्ये 27 धावा उभारल्या होत्या 3 षटकात फलंदाजी करताना रणजी स्पोर्ट्स वडवली संघानं. आणि यावेळेस मात्र प्रतिउत्तर दाखल आपण पाहतोय कुठेतरी 2 धावांची पिछाडी आहे ती सोनोई मरियाई बाळकुम संघासाठी की 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आहेत ते केवळ 25 धावा. वेळेबद्दल सहकार्य करायचे. याच्यानंतर आणखीन 2 सामने, एक क्वार्टर फायनल आणि एक सेमीफायनल सामना खेळवला जाईल. या सामन्यामधून विजेता संघ लढेल वन साइड वर्तकनगर संघाजोडीला क्वार्टर फायनल मध्ये. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर पहिल्या 4 संघामधून पांथर बॉईज हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. हा हे जे षटक आहे प्रवीण सर, हे षटक अतिशय महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर सामना हा मजबूत स्थितीमध्ये घेऊ शकतोय तो म्हणजे रणजी स्पोर्ट्स संघ. आणि या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर बालकुम संघाच्या जोडीला हा सामना झुकू शकतोय. निश्चितपणे या ठिकाणी दोनही संघाच्या बाजूने सध्या समान पद्धतीने झुकलेला हा सामना. 30 धावांची आवश्यकता. 2 षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. आपण बघू शकता सुशांत मुकादम आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्यांच्या ऐवजी सबस्टिट्यूट खेळाडू 12वा खेळाडू सागर हा गेलेला आहे खेळपट्टी या मैदानामध्ये. आणि हे महत्वाचं षटक. याच्या अगोदर जर आपण बघितलं प्रवीण सर तर लखन यांनी दुसरं षटक टाकलं होतं. पारफेचे दुसरं षटक होतं आणि त्या षटकामध्ये त्यांनी फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी सुद्धा बाद केलं होतं. आणि बघूया आणि त्याच प्रकारे जर गोलंदाजी केली या षटकामध्ये जरी 10 धावा दिल्या लखन याने तर शेवटच्या षटकामध्ये 20 धावा ह्या महागड्या ठरू शकतील बालकुम संघाला. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला तर 62 ही सर्वाधिक सांघिक धावसंख्या आपण पाहिली होती जी ठाण्याच्या एका संघानं या ठिकाणी यशस्वी पाठलाग केला होता या धावसंख्येचा. त्या व्यतिरिक्त सर्व सामने हे 50-55च्या सरासरीनं या ठिकाणी झाले. त्या दरम्यान पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू आणि पंच गोट्या अंपायर आपल्या खास शैलीमध्ये हा चेंडू अवांतर घोषित करताना कुठेतरी या सामन्यामध्ये रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या पंचगिरीच्या माध्यमातून. निश्चितच अतिशय जबरदस्त अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये सर्व अंपायरद्वारे होताना आणि चांगलं एंटरटेनमेंट
अंपायर कोट्या धोत्रे यांच्या मार्फत पहिला चेंडू वाईट टाकतोय गोलंदाज निश्चितच प्रेशर थोडासा दिसतोय आपल्याला गोलंदाज लखन याच्यावर सुद्धा. पुढील चेंडू यावेळेस अतिशय सुरेख दिल्यावर यष्टीरक्षक चुकतोय, चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. एक धाव मिळते, एक धावेने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 27 या धावसंख्येवर. एज लागल्यानंतर हा चेंडू गेला होता. बघतो आपण पित्तू याला सुद्धा रोखण्यामध्ये सफल होताना दिसतो. लखन अतिशय चांगली नियंत्रित गोलंदाजी करताना दिसतो. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर यावेळेस चांगला कमबॅक लखन जाधव याचं. निश्चितपणे या ठिकाणी संयम राखणं गरजेचं होतं. पहिला चेंडू अतिरिक्त वेग भरण्याचा प्रयत्न केला होता, खांद्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता आणि या प्रयत्नात मात्र दिशा भरकटला गोलंदाज लखन. परंतु लखन एक अतिशय प्रतिभावान गोलंदाज आहे, ज्यानं आपली पुन्हा प्रतिभा दुसऱ्या षटकामध्ये एकदा दाखवली लखन होती. गोलंदाजी मार्कवर रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न यावेळेस सफल ठरतोय. चेंडू डीप बॅक ऑफ द पॉइंट बॉन्डच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. भावेशच्या बॅट मधून हा मोठा फटका येतोय. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. आणि भावेश याचा जर आपण विचार केला तर पोमन बॉईज ट्रॉफीमध्ये पोमन बॉईजच्या ग्राउंडवर युवा सेना ट्रॉफीमध्ये लगातार 5 चेंडूमध्ये 5 षटकार भावेश या फलंदाजांनी मारले होते ऋत्विक इलेव्हन गोखीर या संघासमोर. यावेळेस एक चांगला फटका मात्र लखन एक चांगला गोलंदाज आहे. निश्चितच एक टफ एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळते बालकुम वर्सेस वडवली. लखन पुन्हा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सुरेख डिलेव्हरी, अप्रतिम डिलेव्हरी हातोलतोय आणि यष्टीरक्षण बघितलं. एसपी चांगले यष्टीरक्षण करताना हीच अपेक्षा यष्टीरक्षकाकडून असतोय गोलंदाजाची आणि तेच यष्टीरक्षण होताना दिसते आपल्याला. डॉट चेंडू जातोय. धावसंख्या आपण बघतोय 31 या धावसंख्येवर स्थिर. अद्याप ही 24 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 24 धावा. काय म्हणशील प्रवीण सर? निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की या सामन्यामध्ये आता मात्र हळूहळू रंगत निर्माण होते, कारण 12 चेंडू आणि 30 धावा प्रति षटक 15ची सरासरी गाठायची होती. पहिला चेंडू अवांतर फेकला गेला, त्यानंतर मात्र आपण पाहतोय चौकार देखील या षटकामध्ये पाहायला मिळालाय. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते आणि मात्र पंच फेटाळून लावतात या अपीलला. बघितलं यावेळेस अतिशय जबरदस्त चेंडू हाताळतोय गोलंदाज. यावेळेस थोडस स्लॉम डिलिव्हरी टाकली होती. गोलंदाज ज्या गतीने गोलंदाजी करतोय मात्र यावेळेस थोडीशी परिवर्तन केलं होतं, गती थोडीशी कमी केली होती. निर्धाव चेंडू जातोय. उर्वरित 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी मला वाटते 24 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 3 धावा हव्या असतील. आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल सोनोई मरोई बालकुम या संघाला. जबरदस्त सामना चालू आहे. सोनोई मरोई बालकुम वर्सेस रणजी स्पोर्ट वडवली या दोन संघादरम्यान या हेलबॉय चषक 2017 मध्ये अतिशय जबरदस्त रंगतदार सामना. पंच आपण बघतोय गोट्या धोत्रे स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने जाताना आणि त्यांना काहीसा कानमंत्र देताना. निश्चितच अतिशय अनुभवी पंच मानले जातात आणि टेनिस क्रिकेटमधले एक मात्र असे पंच आहेत जे डान्सिंग स्टाईलने आपले डिसिजन देत असतात. याच्या अगोदर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर बिली बॉटिंग हे जबरदस्त पंच. बिली बॉटन. लखन पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपण बघतोय एक मिडॉन लावला जातोय, कारण नॉन स्ट्राइकचा फलंदाजाला धावचित करण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी. पुढील चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. निश्चितच बघूया पंचांचा इशारा. यस, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. आणखीन 23 धावांची आवश्यकता असेल. या षटकामध्ये बघितलं पण जरी 2 चेंडू वाईट टाकले असतील गोलंदाज लखन याने, मात्र मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाही फलंदाजांना. पुन्हा सज्ज होतोय लखन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने भावेशसाठी. पुढील चेंडू. हा परफेक्ट टाकला तो चेंडू. जोरदार अपील. पंच उचलून धरतात आणि फलंदाज एलबीडब्ल्यूची रूपेने बाद. माझ्या गरीबा घरी आल्या गो बाय, माझ्या गरीबा घरी आल्या. बायनो काय काय पाहिजे सांगा गो, काय काय पाहिजे सांगा. बोल्ड आउट
केलं होतं फलंदाज भावेशाला गोलंदाज लखन जाधव याने क्लिंग बॉल्ड आउट केलं होतं. आता मात्र 7 चेंडू शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. निश्चितच अतिशय जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातला. अंतिम चेंडूवर जर मोठा फटका नाही लागला प्रवीण सर तर निश्चितच या सामन्यावर पकड अतिशय मजबूत करू शकतो रणजी स्पोर्ट वडवली हा संघ. काय म्हणाल तुम्ही? निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की आतापर्यंत देखणा मारा केलाय. 2 अवांतर चेंडू जरूर फेकलेत परंतु फारशी मोठी फटकेबाजी करू दिलेली नाहीये. खास करून चौकार आणि षटकार ज्याची नितांत गरज होती सोनोई मरोई बाळकुम संघाला. सुरुवात ज्यावेळेला झाली होती असं वाटलं होतं की हा सामना सहजगत्या बाळकुम संघ आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाच्या बाजूने झुकवेल. लास्ट बॉल यावेळेस अगोदर सफल झाला होता. ऑफस्टमच्या बाहेर आणखीन ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकला होता. अप्रतिम डिलिव्हरी. षटकाची समाप्ती आणि अंतिम षटक शिल्लक असेल. अंतिम षटकामध्ये विजयासाठी 23 धावांची आवश्यकता असेल सोनोई मरोई बाळकुम संघासमोर. आता मात्र आपण म्हणू शकतोय थोड्याशा अडचणीमध्ये सापडलेले आहे सोनोई मरोई बाळकुम संघ. 23 धावा 6 चेंडू आणि 23 धावा. पहिले 2 चेंडू हे अतिशय महत्वाचे असतील प्रवीण सर. त्या पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके जर आले तर सामन्यामध्ये पुन्हा येऊ शकतो सोनोई मरोई बाळकुम हा संघ. आणि पहिले 2 चेंडू डॉट गेले एखादा दुसरा विकेट जर पडला तर या सामन्यावर पकड अतिशय मजबूत करू शकतोय रणजी स्पोर्ट वडवली संघ. निश्चितपणे आपलं म्हणणं अगदी रास्त आहे कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. ही क्रिकेटची ओळख आहे आणि क्रिकेटमधील अनिश्चितता हे क्रिकेटच्या लोकप्रियतेचं प्रमुख कारण आहे. आणि आज आपण पाहतोय की या रणरणत्या उन्हामध्ये मोठ्या संख्येने क्रीडारसिक या क्रीडा स्पर्धांचं आयोजन घेताना तर आपल्या VIP डायन्सवरती आपण पाहतोय की विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभली. आपण पाहिलं सकाळी भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते या मैदानावरती आपण पाहिला. आणि निश्चितपणे 2 दिवसांची ही स्पर्धा आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धांचं आयोजन आपण पाहतोय. हेल बॉईज चषक 2017 वर्ष 7वे. गेली 6 वर्ष सातत्याने या क्रीडा स्पर्धा या मैदानावरती आयोजित केल्या जातात. गोलंदाजी मार्कवर 4था गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय राहुल. याचा जर आपण विचार केला तर राहुल या गोलंदाजाने एक स्पर्धा मोठी स्पर्धा होती कोस्माई चषक जी नामांकित स्पर्धा मानली जाते वसई परिसरामध्ये. एक साईडला माट्या पंकज माट्या आणि एक साईडला कृष्णा सातपुते सारखा फलंदाज. 2 फलंदाज महत्वाचे फलंदाज असताना त्या षटकामध्ये त्यांनी फक्त 3च धावा दिल्या होत्या. म्हणजे कुठल्या प्रकारचा गोलंदाज आहे हे आपल्याला मानू शकतो. या ठिकाणी आपण बघतोय राहुल याच्या समोर 23 धावा आहेत. बघूया राहुल कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतो यावेळेला. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू पूल केलाय. फुल अँड पॉवरफुल मिड विकेट पॉइंटच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. रात पुनवेची चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची म्हटलं होतं प्रवीण सर पहिले 2 चेंडू महत्वाचे असतील. पहिल्या चेंडूवर जर षटकार लागतोय तर थोडंसं प्रेशर येऊ शकतोय गोलंदाजावर. आणि पहिल्या चेंडूवर शॉर्ट पिच टाकला होता. पूल केला. पूल मिड विकेट पॉइंटच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. निश्चितपणे हेमंत सर आपलं म्हणणं अगदी रास्त आहे कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण तुर्तास कोणत्याही प्रकारचं भाकीत करू शकत नाही. सेंचुरी मारणारा खेळाडू हा पुढच्या सामन्यामध्ये शून्यावर देखील बाद होऊ शकतो. कृष्णा सातपुते आणि पंकज माट्याला रोखून धरणाऱ्या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवर षटकारही येऊ शकतो. ही क्रिकेटची विचित्रता आहे आणि हे क्रिकेटच्या लोकप्रियतेचं प्रमुख कारण आहे. त्याचं कारण सुद्धा असं होतं की पित्तू सारखा जबरदस्त फलंदाज सुद्धा स्ट्राईकवर आपल्याला दिसतोय जो एक महत्वाचा फलंदाज मानला जातोय सोनोई मरोई बाळकुम या संघाचा. एक जबरदस्त सामना आणि आपण म्हटलं होतं की मॅच ऑफ द डे प्रेक्षक पाहतात आणि तो सामना होताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. निश्चितपणे आपण पाहतोय या मैदानावरतून तर क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद लुटतायतच परंतु GTC म्हणजे ग्लोबल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून देखील आपण पाहतोय की संपूर्ण जगभरात 198 देशात या क्रीडा स्पर्धांचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. आणि याबद्दल निश्चितपणे आपण GTCचं देखील कौतुक करायला पाहिजे. त्यांचं देखील आपण अभिनंदन करायला पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राहुल. राईट आर्म ओव्हर द विकेटने पित्तूसाठी. आहा पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. स्वॅंग केला चेंडूला डीप विकेट पॉइंटच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. आता
असं वाटायला लागलेलं आहे ज्या ठिकाणी किरण, लखन आणि आयुब यांनी जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीवर पाणी फिरताना दिसतोय गोलंदाज राहुल. पहिल्या 2 चेंडूमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असेल सोनवाई मरोळे संघाला विजयासाठी. 4 चेंडू आणि 11 धावा. जबरदस्त सामना. जी प्रेक्षकांना जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे हा सामना होताना दिसतोय. सामना कुठलाही संघ जिंको, मात्र दोन्ही संघाने प्रेक्षकांची मनं जरूर जिंकलेली आहेत. निश्चितपणे आपलं म्हणणं अगदी राईट रास्त आर्म आहे, ऑफ द परंतु- विकेट. अतिशय सुरेख डिलिव्हरी यावेळेला. खाली राहतोय चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. ज्या चेंडूची आवश्यकता होती तोच चेंडू टाकतोय गोलंदाज या ठिकाणी राहुल. 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. 3-11. यस. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवर. शतरक्षण जर बघितलं आपण तर 30 सर्कलच्या आतमध्ये एक शतरक्षक आपण बघतोय. जवळजवळ 4 शतरक्षक आहेत. लिमिट ऑफ शॉर्ट मिड विकेट. 1.1 एक्स्ट्रा कव्हर. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील केली जाते, मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अपील केली होती एलबीची. पंचांनी दर्शवून सुद्धा दिलेले आहे त्यांच्या स्टाईलमध्ये. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आता मात्र 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. 2 षटकारांची आवश्यकता. जसे 2 षटकार पहिल्या 2 चेंडू मध्ये मारले होते फलंदाज पित्तू याने. 2-11. दोन कंपल्सरी चेसिंग. यस, कंपल्सरी चेसिंग असेल. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. या चेंडूवर जर सिंगल किंवा डबल जरी आला तरी काही फरक पडू शकणार नाही रणजी स्पोर्ट वडवली संघावर. आणि जर या चेंडूवर षटकार जर आला तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना हा रंगतदार होऊ शकतोय. वन साइड पॅकर्स वर्तकनगर संघाने कर्णधार रेडी मध्ये राहायचंय टॉस करण्यासाठी. वन साइड संघाचा कर्णधार रेडी राहायचंय टॉस करण्यासाठी. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यस, पंचांनी अडवलेले, कारण या क्रुशल मॅच मध्ये बघितलं पण डीजे यांनी सुद्धा थोडस कॉन्सन्ट्रेशन हरवलेलं आहे. प्रेशर आपण बघतो फलंदाज गोलंदाज याच्यावर सुद्धा आहे, मात्र त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर आपल्या डीजे यांच्यावर सुद्धा दिसतो आपल्याला. गोलंदाज पुन्हा सज्ज. राहुल. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. पित्तू ऑन द स्ट्राईक. राईट आर्म ओव्हर द विकेटने पित्तू साठी. यावेळेस बघितला अतिशय सुरेख डिलिव्हरी. इन कटा चेंडू टाकला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकल्यानंतर थोडासा आजच्या दिशेने कट केला जातोय. एक आता चेंडू शिल्लक असेल आणि 11 धावांची आवश्यकता. आणि प्रवीण सर या ठिकाणी आपण म्हणू शकतोय कुठल्या प्रकारचा जर नो चेंडू किंवा व्हाईट चेंडू जर नाही पडला तर विजय होऊ शकतोय रणजी स्पोर्ट वडवलीचा संघ. काय म्हणाल तुम्ही? निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की पंचांचा 1 बाउन्सचा इशारा येतोय. ही नियमावली आहे. खेळाडूला सर्वप्रथम 1 बाउन्सचा इशारा केला जातो आणि सेकंड बाउन्स जर असेल तर मात्र गोलंदाज तो नो चेंडू करार केला जातो. 1 बाउन्सचा इशारा पंचांचा या ठिकाणी निश्चितपणे येतोय. निश्चितच वन ऑफ द इयर हा वन ऑफ द ओव्हर हा इशारा केलेल्या पंचांनी. लास्ट बॉल पुल केला जातोय. पुल येतोय वाईड ऑफ लॉनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आणि 5 धावेने विजय होतोय तो रणजी स्पोर्ट वडवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक सोनवाई मरोई बालकुमार संघ.